नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 आणि मी आहे न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. बीड जिल्ह्यातील नवीन नांदूर हवेली येथे बौद्ध धम्माच्या प्रसाराला चालना देणारा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. भंते बुद्ध घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपासक उपासिकांनी कर्मकांड आणि देवी देवतांच्या प्रतिमांचा त्याग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करण्याचा संकल्प केला. याच वेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य प्रतिष्ठापना करण्यात आली. नवीन नांदूर हवेली येथे रविवार दि 31 मे 2026 रोजी बौद्ध बांधवांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा भव्य प्रतिष्ठापना सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आदरणीय भंते बुद्ध घोष यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित उपासक उपासिकांनी कर्मकांड व देवी देवतांच्या प्रतिमांचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करण्याची शपथ घेतली. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर बुद्धवंदना, सुत्तपठण आणि धम्मदेशना कार्यक्रम पार पडले. आपल्या मार्गदर्शनात भंते बुद्ध घोष यांनी भगवान बुद्धांच्या शांतता, करुणा, समता आणि बंधुभावाचा संदेश समाजात रुजविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास नांदूर हवेली ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच शाहिद पटेल, पिंपळगाव कांडा येथील सरपंच इलियास पटेल, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, ग्रामसेवक दीपक वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण बाबासाहेब हुंबरे, रवींद्र हुंबरे, विकास हुंबरे यांच्यासह बौद्ध मूर्ती प्रतिष्ठान समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी परिसरातील 4ही गावांतील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नवीन नांदूर हवेली येथे झालेला हा सोहळा केवळ मूर्ती प्रतिष्ठापनेपुरता मर्यादित न राहता बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला आहे. या ठिकाणी बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. हे बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे नांदूर हवेली हे बीड तालुक्यामध्ये गाव आहे महाराष्ट्रामध्ये. तर या गावातील परिवारांनी या परिवाराचं नाव, आडनाव काय तुमचं? हुंबरे. सर्व हुंबरे परिवार या ठिकाणी 12-13 कुटुंब आहेत. तर या कुटुंबांनी 10 दिवसापूर्वी बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली माझ्या हाताने. मी भंते बुद्ध घोष, जय भीम बुद्ध विहार, बीड शहर. तर या ठिकाणी बुद्धाची मूर्ती 10 दिवसापूर्वी प्रतिष्ठापना झाली आणि ह्या लोकांचं परिवर्तन झालं. या हुंबरे परिवारांनी, माता मावल्यांनी सर्व माता मावल्यांनी या ठिकाणी हे देवी देवता कर्मकांड हे दान देण्याचं ठरवलं. कारण आता ह्यांना समजला बुद्ध धम्म काय आहे, बाबासाहेब काय आहे. तर या मावल्यांनी निर्णय घेतला, ह्या माता भगिनींनी निर्णय घेतला. हे समोर त्यांच्या स्विच्छेने सकाळी आणि आत्ताही त्यांनी हे देवी देवतांचे फोटो, हे कर्मकांड, हे अंगारे धुपारे, हे लिंब बिब्य त्यांनी या ठिकाणी कर्मकांड सोडून दिलं आणि हे मला दान देण्यासाठी त्या उभा राहिल्यात आज. तर या ठिकाणी हे त्यांनी धाडस केलं
त्यांचं या ठिकाणी मंगलच होणार आहे, कल्याणच होणार आहे. तर आता ते ह्या घाणीतून, ह्या दलदलीतून बाहेर पडत आहेत, या कर्मकांडातून ते बाहेर पडत आहेत. त्यांना बुद्धाचा धम्म, बुद्धाचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचे विचार समजले. तब्बल 4 दिवस 5 दिवस आम्ही या ठिकाणी धम्मसंस्कार शिबिर, या बालक बालिकेंचं, ह्या माता भगिनींचं या ठिकाणी धम्मसंस्कार 4 दिवसाचं 5 दिवसाच्या ठिकाणी शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये त्यांना बुद्ध धम्म समजला आणि त्यांनी हे कर्मकांड नाकारलं. हे देवदेवता ते आज या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी हे आमच्याकडे ते सुपूर्द करीत आहेत. चला, तुमची इच्छा आहे का देवदेवता दान द्यायची? तुम्ही खुशीने देत आहात ना? बरोबर. तुमची काय बळजुबरी आम्ही केलेली नाही. ठीक आहे. तुम्हाला बुद्ध बाबासाहेब समजले ना? समजले. आता इथून पुढे बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावर चालणार आहेत ना? कारण की बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी बुद्ध धम्म दीक्षा देत असताना 14 ऑक्टोबर 1956 साली त्या बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये 22 प्रतिज्ञा समाजाला दिल्या आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा उद्भवल्या. ठीक आहे. तर 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब म्हणतात, 21वी प्रतिज्ञा आहे की आज माझा नवा जन्म होत आहे. बुद्ध धम्म शिव कल्यानंतर काय म्हणले बाबासाहेब? आज माझा नवा जन्म होत आहे